द्या. आपल्याला शिकायचंय थर्माइट रिएक्शन म्हणजेच काय. पायरोसाइट कोणाची ओर आहे? मॅंगनीजची. MnO2 म्हणजे पायरोसाइट. लक्षात ठेवा, MnO2 म्हणजेच काय आहे? पायरोसाइट, ओर ऑफ मॅंगनीज. आता काय बोलते बघा, थर्माइट वेल्डिंग मध्ये त्याचा यूज करतात आपल्याला थर्माइट रिएक्शनचा. आपलं जे डिस्प्लेसमेंट होतं ना तेच इथं करायचंय, बाकी काही नाही. ॲल्युमिनियमची पावडर स्प्रिंकल करायची असते. ॲल्युमिनियम पावडर इज इग्नायटेड ऑन फेरिक ऑक्साईड. जो मेटल मिळतो ना तो मोल्टन मेटल मिळतो. कसला मेटल मिळतो? मोल्टन. आणि याचा यूज रेलचे ट्रॅक जुडण्यासाठी केला जातो. तर काय होतं सगळं व्यवस्थित एक 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 पॉईंट ऐका. आधी इंट्रो ऐका काय होतं या रिएक्शनमध्ये. बघा आता पहिल्यांदा फेरिक ऑक्साईड Fe2O3. हा कोण आहे? फेरिक ऑक्साईड आहे. रेलचा ट्रॅक ऑक्सिजन आणि मॉइश्चरमुळे सगळा रेलचा ट्रॅक काय होणार आहे? करोजन होतं. आठवते? मग जे ऑक्सिजन आणि मॉइश्चरमुळे जे करोजन होतं ते फेरिक ऑक्साईड आहे. आता या फेरिक ऑक्साईडवरती समजा मधूनच आता एखादा रेलचा ट्रॅक काय झाला? ब्रेक झाला. रेलचा ट्रॅक काय झाला? मधूनच काय झाला? ब्रेक झालो. आता ते रेलचा ट्रॅक जॉईन करण्यासाठी हे थर्माइट वेल्डिंग केलं जातं. काय करतात बघा आता ह्या थर्माइट वेल्डिंग वरती, हे अख्खं फेरस आहे सगळं. कोणतं तुमचं? फेरिक ऑक्साईड Fe2O3. या Fe2O3 वरती काय करतात बघा, ह्यावरती कोणता मेटल ऍड केला जातो? ॲल्युमिनियम मेटल. का ॲल्युमिनियम मेटल ते ऐका. तुमचं रिॲक्टिव्हिटी सिरीज आठवत असेल. काय रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे? हेडोना, कार, मिलेगी, अल्टो, झे, फरारी, पब्लिक, क्युरियस, होगी, सिल्वरिया, ऑडी. पण त्याआधी हा कोण आहे? ॲल्युमिनियम. फेरस खाली, याचा अर्थ फेरस लेस रिएक्टिव्ह आहे, ॲल्युमिनियम काय आहे? मोर रिएक्टिव्ह. डिस्प्लेसमेंट इज रिएक्शन दिसता. मोर रिएक्टिव्ह मेटल आठवते का? हा मोर रिएक्टिव्ह. मोर रिएक्टिव्ह मेटल ॲल्युमिनियम मोर रिएक्टिव्ह आहे. मोर रिएक्टिव्ह मेटल कॅन डिस्प्लेस लेस रिएक्टिव्ह फ्रॉम इट्स सोल्युशन. इट्स कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय, हा मोर रिएक्टिव्ह ॲल्युमिनियम लेस रिएक्टिव्ह फेरसला त्याच्या कंपाऊंडमधून काय करणार आहे? डिस्प्लेस करणार आहे. स्वतः इथं फेरस येणार आहे इथं बघा, आणि फेरस ॲल्युमिनियम स्वतः बसेल आणि फेरसला काय करेल? बाहेर टाकेल. हे गोष्ट होणार आहे. म्हणजेच काय, मोर रिएक्टिव्ह मेटल हा लेस रिएक्टिव्हला त्याच्या सोल्युशनमधून काढून टाकणार आहे. हे डिस्प्लेसमेंट ऐकलं होतं. पण आता यामध्ये हीच डिस्प्लेसमेंट रिएक्शन तुम्ही इथं काय करताय तर ॲल्युमिनियमची पावडर काय करायची बघा, लक्ष द्या. ॲल्युमिनियमची पावडर इग्नाइट करायची. यावरती ॲल्युमिनियम पावडर ह्यात टाकतात आणि सगळी ॲल्युमिनियम पावडर टाकल्यामुळे इथं हा हीट तयार होते. हीट तयार करणार इथं फेरिक ऑक्साईडवरती ॲल्युमिनियमची पावडर स्प्रिंकल केल्यामुळे इथं जो मेटल मिळतो तो कोणता मेटल मिळतो? मोल्टन फेरस तयार होतो. आणि तो मोल्टन फेरस इथं ह्या रेलचे ट्रॅक जुडण्यासाठी यूज होतोय. बघा हा मोल्टन फेरस कशाचे ट्रॅक जुडण्यासाठी वापरतोय तर रेल ट्रॅक जोडण्यासाठी हा मोल्टन फेरसला वापरतील. काय करतात सांगा पहिल्यांदा. ॲल्युमिनियमची पावडर यावरती काय करणार आहे? इग्नाइट करणार. ॲल्युमिनियमची पावडर इग्नाइट केल्यामुळे ॲल्युमिना तयार होईल. पण मेटल जो आपल्याला मिळेल ना तो फेरस तर कोणत्या स्टेटमध्ये येईल? लिक्विड स्टेटमध्ये फेरस येईल. आणि जो लिक्विड फेरस आहे तो लिक्विड फेरस हा इथं मध्ये आल्यामुळे इथं मध्ये बरोबर जो जॉईंट आहे तो जॉईंट काय होईल बघा, इथं हा जॉईंट जोडण्याचं काम होईल. म्हणजेच हा थर्माइट वेल्डिंगचा यूज काय आहे? टू जॉईन रेल ट्रॅक. काय यूज आहे बघा इथं? वेल्डिंग रेल रोड ट्रॅक. कळलं काय यूज आहे? वेल्डिंग रेल रोड ट्रॅक. आता डेफिनेशन घेऊया थर्माइट रिएक्शनची. 2 मिनिटात ऐका, लक्ष द्या. काय केलं होतं बघा, फेरिक ऑक्साईडवरती कोणाची पावडर आपण इग्नाइट केली? ॲल्युमिनियम पावडर. ॲल्युमिनियम पावडर इज इग्नाइटेड ऑन फेरिक ऑक्साईड टू फॉर्म काय मिळतो? हा फेरस बाहेर पडेल आणि तयार काय होणार आहे? ॲल्युमिना. बरोबर आहे. काय तयार होणार आहे? ॲल्युमिना, Al2O3. मोर रिएक्टिव्ह ॲल्युमिनियम लेस रिएक्टिव्ह फेरसला कंपाऊंडमधून डिस्प्लेस करेल. त्यामुळे काय बनेल इथं? Al2O3 बनेल प्लस काय बाहेर पडणार आहे? फेरस. पण जो फेरस मिळतो ना कोणत्या स्टेटमध्ये मिळतो? लिक्विड स्टेटमध्ये. आणि इथं हीट पण बाहेर पडते. पण ही जी रिॲक्शन आहे ना याला काय म्हणायचं? थर्माइट वेल्डिंग. काय म्हणायचं आहे? थर्माइट वेल्डिंग. डिस्प्लेसमेंटच आहे आपल्यासाठी ही. आता नीट लक्ष द्या मी काय बोलते तर इथंच तुम्हाला डेफिनेशन शिकवते.
ॲल्युमिनियमची पावडर स्प्रिंकल करताय मेटलच्या ऑक्साईडवरती, त्यामुळे जो मेटल मिळतो ना तो कोणता मेटल मिळतो? लिक्विड मेटल मिळतो. बरोबर आहे. आता ऐका डेफिनेशन. ॲल्युमिनियम पावडर इज इग्नाइटेड ऑन मेटल ऑक्साइड. ॲल्युमिनियम पावडर इज इग्नाइटेड ऑन मेटल ऑक्साइड टू ऑब्टेन molten metal. The reaction is called as thermite reaction. काय बोलले बघा? ॲल्युमिनियम पावडर इज इग्नाइटेड ऑन मेटल ऑक्साइड. कोण आहे हा? मेटल ऑक्साइड टू फॉर्म मोल्टन मेटल. द रिॲक्शन इज कॉल्ड एज थर्माइट रिॲक्शन. समजली का डेफिनेशन? काय डेफिनेशन घेतली सांगा? ॲल्युमिनियम पावडर इज इग्नाइटेड ऑन मेटल ऑक्साइड टू फॉर्म काय? मोल्टन मेटल. द प्रोसेस इज कॉल्ड एज थर्माइट रिॲक्शन. समजली थर्माइट रिॲक्शनची डेफिनेशन? मी 5 क्वेश्चन देते, ते 5 क्वेश्चन लिहिता येतात. पहिलाच क्वेश्चन आहे का? व्हॉट इज थर्माइट रिॲक्शन. ठीक आहे. दुसराच क्वेश्चन आहे थर्माइट रिॲक्शनची डेफिनेशन सांगायची त्यामध्ये. मग नंतर मग इथं फेरसची रिॲक्शन देणार आहे. त्यानंतर मग पुढं पायडोसाइट आहे, ओर ऑफ मॅंगनीज, त्याची पण रिॲक्शन करत आहे. चला पहिल्यांदा घ्या व्हॉट इज थर्माइट रिॲक्शन. लिहा पहिलं उत्तर लिहा. ॲल्युमिनियम पावडर is ignited on metal oxide रिएक्शन आहे. ती रिएक्शन हे घ्या. डेफिनेशन इज क्वेश्चन घ्या. जे ओळीने देते ना तेच क्वेश्चन घ्या. रिएक्शन मी ॲक्टिव्हिटी मधून घेते तुमची. What is thermite reaction? Aluminum powder is ignited on metal oxide to obtain molten metal. सेटअप का लावलाय माहिती? रिएक्शन. पहिला दुसरा क्वेश्चन आहे का? What is thermite welding? राइट. काय थर्माइट वेल्डिंग असतं तेच लिहायचं. ॲल्युमिनियम पावडर इज इग्नाइटेड ऑन फेरिक ऑक्साइड टू ऑब्टेन मोल्टन फेरस. इट्स कॉल्ड एज थर्माइट वेल्डिंग. ही रिॲक्शन आहे ना, हीच एक्सप्लेन करायची. ॲल्युमिनियम पावडर वरची रिएक्शन लिहिली. यूज लिहा.
MnO2 काय लिहिणार बोला आता प्लस करा कंप्लीट रिएक्शन MnO2 प्लस कोण आहे कोणती पावडर इग्नाइट करायची आहे तीच कोणती ॲल्युमिनियमचीच करा बरं रिएक्शन काय मोल्टन मॅंगनीज मिळवायचं या रिएक्शन मधून चला काय होणार आहे ॲल्युमिनियम प्लस MnO2 टू फॉर्म काय मिळेल बोला टू फॉर्म काय मिळेल Al2O3 प्लस Mn प्लस आपण शिकलाय केमिकल रिएक्शन मध्ये ही डेफिनेशन काय बोलणार बोला इट इज स्लो प्रोसेस इन विच मेटल गेट डॅमेज्ड बाय ऍक्शन ऑफ एअर मॉइश्चर अँड ऍसिड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर हीच डेफिनेशन घ्यायची कोरोजनची तुम्ही आता काय डेफिनेशन आहे सांगा कोरोजनची इट इज स्लो प्रोसेस इन विच मेटल गेट डॅमेज्ड बाय ऍक्शन ऑफ एअर मॉइश्चर अँड ऍसिड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर लिहा कोरोजनची वरती डेफिनेशन corrosion yeah it is corrosion एक काय आहे सांगा स्लो प्रोसेस आहे ज्या स्लो प्रोसेस मध्ये मेटल काय होतो डॅमेज होतो बरोबर आहे कशामुळे डॅमेज होतो एअर म्हणजे ऑक्सिजनमुळे मॉइश्चर अजून काय ऍसिड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर आता समजा कॉपर आहे कॉपरचं corrosion कशामुळे होणार आहे कार्बन डायऑक्साइडमुळे होणार आहे म्हणजेच काय मेटल डॅमेज होतोय कशामुळे एअर असेल मॉइश्चर असेल मॉइश्चर म्हणजे वॉटर असेल किंवा एखादा ऍसिड असेल त्यामुळे मेटल काय होणार आहे डॅमेज होणार आहे मग त्याला प्रोसेसला काय बोलणार आहात कोरोजन काय डेफिनेशन आहे लास्ट बोला इट इज स्लो प्रोसेस इन विच मेटल गेट डॅमेज बाय ऍक्शन ऑफ एअर मॉइश्चर अँड ऍसिड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर झाला आपण आता चार्ट मध्ये या चला नेम द इलेमेंट त्याच्या कोरोजनला काय म्हणतात ते म्हणजे कॉज ऑफ कोरोजन आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर लक्ष द्या पहिला फेरस फेरसच्या कोरोजनला काय म्हणतात रसचा फॉर्म्युला बोला Fe2O3.XH2 कलर कोणता असतो रेडिश ब्राऊन यानंतर प्रिव्हेंट करण्यासाठी कशाची लेअर देतात त्याच्यावरती झिंकची लेअर कशाची लेअर देतात झिंकची त्या मेथडला म्हणतात गॅल्व्हनायझेशन टू अप्लाय दुसरा मेटल आहे कॉपर मेथडला काय म्हणतात तिन्ही तिसरा मेटल आहे ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमचं कोरोजन होतं ऑक्सिजनमुळे ॲल्युमिना Al2O3 प्रिव्हेंट करण्यासाठी एनोडायझेशन करतात ऑक्सिजनची लेअर देतात लिहिला का चार्ट सगळ्यांनी